महाराष्ट्रामध्ये चित्र नेमकं कसं असेल? महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांना सुद्धा किती जागा मिळतील? तुमचा अंदाज काय? नाही, महाराष्ट्रामध्ये जर सर्वसाधारण अशी लोकभावना जर लक्षात घेतली तर ही लोकभावना ही आघाडीच्या बाजूने आहे. पण ऐन निवडणुकीच्या वेळी काही मतदारसंघामध्ये त्यांनी जे कार्यक्रम केले ते त्याच्यामध्ये काही बदल होऊ शकतो, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ज्या ज्या ठिकाणी उमेदवार हा आघाडीचा वीक आहे तिथे तिथे महायुतीला जागा मिळू शकते. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट खरी की 2014 आणि 19 या काळामध्ये भारतीय जनता पक्षाचा एक मतदार वर्ग तयार झालेला आहे, विशिष्ट वर्गाचा. ही गोष्ट देखील आपण मान्य केली पाहिजे, म्हणजे या गोष्टी म्हणजे मान्य केली पाहिजे. पण त्यांनी निवडणुकीच्या काळामध्ये जी विधानं करत गेले आदरणीय पंतप्रधान, त्या विधानामुळे सगळं जनमत सातत्याने बदलत गेलं. उदाहरणार्थ, त्यांनी मुस्लिम समाजाबद्दल, म्हणजे पूर्वीच्या काळी आपण मुस्लिम असा शब्द सुद्धा वापरत नव्हतो, अल्पसंख्याक असं म्हणायचो. आता मुस्लिम समाजांच्या विरुद्ध त्यांना सगळं रिझर्वेशन दिलं जाईल, त्यांच्यावर असं केलं जाईल वगैरे वगैरे जे काही विधानं केली, त्यामुळं एक मुस्लिम समाजाचं कन्सॉलिडेशन हे आपल्याला झालेलं पाहायला मिळतं. संविधानाबद्दल विरोधी पक्षांनी ज्या शंका व्यक्त केल्या त्या शंकेमुळे दलित समाजाचं मत हे संविधान नक्कीच बदलणार 400 पार म्हणजे. तर हे 400 पार जाहीर करताना भारतीय जनता पक्षाचा हेतू असा होता की एक लक्ष्य असावं त्यांच्यासमोर आणि एक लोकांच्यामध्ये उत्साह निर्माण व्हावा, हा कदाचित हेतू असेल. पण त्या हेतूच्या विरुद्ध काही जणांनी जी विधानं केली त्या विधानाचा आधार घेतल्यामुळं संविधानामध्ये हे नक्कीच बदल करतील हे विधान देखील अंमलात आलं. तिसरी महत्त्वाची गोष्ट की सातत्याने ते निवडणुकीमध्ये आपण केलेलं काम हे जरी त्यांनी सांगितलं असतं तरी निवडणुकीमध्ये असा फारसा बदल झाला नसता. परंतु आता मात्र त्यांनी ज्या पद्धतीने तुमचं मंगळसूत्र काढून घेण्यात येईल, तुमचं सोनं काढून घेण्यात येईल वगैरे वगैरे, आता लोक आता इतके 70 वर्षानंतर एवढे सुजाण झालेले आहेत, पॉलिटिकल त्याला ॲक्युमनशिप म्हणतात, शहाणपण म्हणतात, हे इतकं वाढलेलं आहे की त्यांना या पद्धतीने बोललेलं कळतं. आणि मला असं वाटतं की हे त्यांचे बदलते सगळे जे रंग आहेत, म्हणजे शेवटच्या भाषणामध्ये अक्षरशः मी तुम्हाला पाहून गेली इथपासून ते संडेला सुट्टी असावी की नाही इथपर्यंत, आणि महात्मा गांधी माहीत केव्हा झाले तर गांधी चित्रपटानंतर. म्हणजे आता हे हास्यास्पदच आहे, म्हणजे महात्मा गांधींना कोण ओळखत नाही, जगभर त्यांचे पुतळे आहेत आणि ते चित्रपटाच्या आधी लागलेले आहेत, हे सगळं जाणतात.